कांग्रेस नेता सुप्रिया श्रीनेत की ओर से एक्ट्रेस कंगना रनावत पर टिप्पणी का मामला धीरे धीरे तूल पकड़ता जा रहा है। अमरावती से सांसद नवनीत राणा ने सुप्रिया श्रीनेत की विवादित पोस्ट को लेकर कांग्रेस पर हमला बोला। नवनीत राणा ने कांग्रेस को नसीहत देते हुए कहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से इन्हें सीखना चाहिए कि महिलाओं का सम्मान कैसे करें। नवनीत राणा ने कहा कि कांग्रेस प्रवक्ता ने ऐसा पोस्ट करके एक महिला का अपमान करने का काम किया। यह बेहद ही शर्मनाक है। देश की महिलाएं इसे बर्दाश्त नहीं करेंगी। नवनीत राणा ने आगे कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से इन्हें सीखना चाहिए कि महिलाओं को 33% आरक्षण देने का काम किया। कंगना जैसी हम सभी महिला अपना सम्मान, अपना स्वाभिमान लेकर अपने क्षेत्र का प्रतिनिधित्व करने का काम करती है। कांग्रेस को इस देश की महिलाएं उनकी जगह जरूर दिखाएगी। ये अपमान बर्दाश्त नहीं करेगी। अमरावती की सांसद ने कहा कि इनके नेता ये भूल गए हैं कि कांग्रेस को भी रिप्रेजेंट करने वाली देश की प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी रही। अभी सोनिया गांधी कांग्रेस का नेतृत्व कर रही है। प्रियंका गांधी हमेशा कहा करती है कि उनकी पार्टी महिलाओं का सम्मान करती है। ऐसे में अगर उनकी पार्टी की कोई नेता या प्रवक्ता किसी महिला के खिलाफ ऐसे शब्दों का इस्तेमाल करते हैं तो यह बेहद ही शर्मनाक बात है। काँग्रेसने कंगना राणावत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नवनीत राणा आक्रमक। कंगना राणावत यांच्यावर काँग्रेसने टीका केल्यानंतर खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्यात। काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी कंगना राणावत यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। तो अपमान एकट्या कंगना राणावतचा नाही तर देशभरातील महिलांचा अपमान आहे। ज्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी, प्रियंका गांधी करतात त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे निंदनीय आहे। जो महिलांचा सन्मान करत नाही त्याचा सन्मान देखील देशातील जनता करणार नाही। आज जे कंगना रनावतला जे तिकीट मंडीवरनं दिलेली आहे त्याच्यासाठी काँग्रेसचे प्रवक्त्यांनी काहीतरी लिहून एक अशोभनीय शब्दातून एक महिलाचा अपमान म्हणजे नुसतं कंगना रनावतचा अपमान नाही, या देशामध्ये राहणारी प्रत्येक महिलाचा अपमान या काँग्रेस पक्षाद्वारा झालेला आहे। आणि त्या पक्षाने, त्या पक्षाच्या नेत्यांनी असा अपमान केलेला आहे ज्या पक्षामध्ये इंदिरा गांधीजी जसे नेते लीडरनी या देशाला लीड केलेली आहे, त्याच्यासोबत आज काँग्रेस पक्षाला जे लीड करत आहे सोनिया गांधीजी, प्रियंका गांधीजी या पक्षामध्ये आहे, त्या पक्षांनी एक महिलाचा या शब्दांनी अपमान करणं मला वाटते आज शोभनीय आहे, निंदनीय आहे। आणि हिचा आम्ही कडक शब्दांनी पूर्ण देशची महिला विषयचं हा सब्जेक्टचा निषेध करतो। आणि या देशची सगळी महिला हे अपेक्षित आहे की काँग्रेसकडनं या पद्धतीचे बोलणारे जेवढेही लीडर आहे त्यांच्यावर इमिजिएट कारवाई करतील। आणि या देशाचे लोक जे काँग्रेस पक्ष आहे त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे। जो महिलांचा सन्मान करत नाही त्याचा सन्मान या देशाचे नागरिक करणार नाही, महिला करणार नाही।